मरण आला तरी मागे सरकारचं नाही. सरकारला 30 मेला गुडघ्यावर टेकायचं म्हणजे टेकायचं, जे होईल ते होईल, सोडायचं नाही. मागणी आपली हैदराबादचा गॅजेटियरचा GR काढलाय, स्थानिक चौकशीचा अहवाल सांगायला सुरुवात करायला आता सगळी. त्याचप्रमाणे मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 29 मेच्या आत द्यायचं, कारण 30 मेला आंदोलन सुरू होणार. 1 2 सातारा संस्थांचा तुम्ही GR का काढला नाही? 1 महिन्यात का ठोमले होते, 8 महिने वेळ दिलाय. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान, मिरज संस्थान, ह्या सगळ्या संस्थांचा GR, सातारा संस्थान हैदराबादचा काढलेला GR, 94चा GR जो काढला होता 1994 ओबीसी साठी, त्या GRच्या धर्तीवरच सातारा संस्थांचा GR आणि हैदराबाद गॅजेटियरचा GR एकत्र घ्यायचा. कारण 1994चा GR काढला, ओबीसीचं कुठेही प्रमाणपत्र थांबलं नाही. आमचे कसे थांबले? त्यामुळे त्या धर्तीवरच GR पाहिजे. हे झाले 2. तिसरं, महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे मागे घ्यायचे. बलिदान गेलेले कुटुंब यांना महावितरण मध्ये आणि MIDC मध्ये नोकऱ्या देण्याचा GR काढायचा. 30 मेच्या आत आपल्या सारखीतल्या सगळ्या योजना बंद केल्या, सगळ्या योजना सुरू करायच्या पुन्हा. एकही योजना बंद आम्ही खपून घेणार नाहीत. जेवढ्या हॉस्टेलला जागा घेतलेल्या त्या सगळ्या जागा संपादित करू. तिथं वास्तू उभा होणं खूप गरजेचं आहे, म्हणजे पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी निघतो. आमच्या ज्या मागण्या पुढे ठेवल्या यातली एकही आता आम्ही ऐकून घेणार नाही, झाली नाही म्हणून. महामंडळाचे परतावे सगळे थांबले. हे सगळे परतावे ताबडतोबीनं वाटप केले पाहिजे. कुणबी प्रमाणपत्र दिलेल्या बांधवांचे व्हॅलिडिटी सगळे द्यायचे तातडीनं 30 मेच्या आत सांगा. हे मुख्यमंत्री साहेबांचं काम. उपसमिती काही कामाची नाही. उपसमिती मराठ्यात भांडलावी. उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूस मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही. ते ह्या पदावरीचं पाणी नेते, त्या पदावरीत नेऊन टाकलं. त्यांना कामच नाहीये. त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन. उपसमिती कशासाठी असती? गोरगरीब मराठ्यांना अडचणी आल्या त्या सोडून. मराठा नाव दिलं तिला, मराठ्यांच्या समस्या सोडायचं काम करायचं. उपसमिती कारखान्याचं गाळा किती झालं बघती, साखरेचे पोते मोकळे किती आहेत बघती, रथयात्रा काढती कोणती का उपसमिती. या पदावर त्या पदावर इंदोरच्या तिकडचं पाणी इथं तांदण इथं होतं ते तिकडे देत. इथं आमच्या अंतिम पंचायत आमचं पाणी तिकडे घेऊन गेली उपसमिती. वाय उपसमिती. उपसमिती एकही काम करत नाहीये. उपसमिती आल्यापासून अधिकाऱ्याला काय करावं कळणार. यांचा धाक पाहिजे अधिकाऱ्यांवर, धाकच नाही. आमचे रोखले धाक कसा लागतो बघा तुम्ही, धाकच नाही. आता हे गॅजेट नुसार नोंद नाही आहे, याची नोंद निघालेली. हे लय भयान लफड्या. विखे पाटील साहेबांनी, फडणवीस साहेब ध्यानात घ्या म्हणून मी मराठ्यांसाठी तळतळतो. या माणसाचे कदम नावाचा माणूस आहे.
त्यांची वंशवळ इथं आहे. सख्य चुलत भाऊ कोण? नारायण कदम आणि साहेबराव कदम. पण याची सक्का चुलत भाऊ. यांचं म्हणणं काय माहितीये का? नारायणच्या खालीच पाहिजे. नारायणच्या वरून जामा नाही, नारायणच्या खालून पाहिजे त्यांना. चुलत भाऊ आहे ना, रक्ताचा नाता नाही काय? रक्ताचा नाता नाही नाही नोंदी. इतके वाटोळे ह्या काळात चालले त्यांच्या. काय लिहितो अधिकारी? हे सख्य चुलत भाऊ आहे. स्थानिक चौकशी आवाज सख्य चुलत भाऊ बघा. पण इथे एक लाभार्थी पोलीसला अधिकारी आहे. ती जण आहेत ना ते. त्यांनी काय लिहिलंय? नाही नाही आणखीन एक पान होतं ना. काय लिहिलं लाभार्थी पोलीस अधिकाऱ्यांनी? यांनी लिहिलं सख्य चुलत भाऊ. यांनी लिहिलं बघा. आडनाव देतोच तशी. आडनाव नाही सांगत, कारण आपल्या नीच लोकांचं नावच नाही घ्यायचं आम्हाला. त्यांनी इथं लिहून दिलं. यांना प्रमाणपत्र देऊ नये. आणि इथं ते सख्य चुलत भाऊ आहेत, त्यांचाच एक अधिकारी लिहितो. वारे फडणवीस साहेबांनी उपसमिती विखे साहेब हे काम तुमचे. अरे रक्तातल्या जर देणार ना, अरे त्याच्यात कुलत्याला तर द्या. काय म्हणतात अधिकारी? महसूल पुरावा द्या. नोंद सापडली त्याची जन्म मृत्यूमध्ये, मेलेल्या तर नोंद सापडली.